जय भीम नमो बुद्धाय। मी आज आलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या कार्यालयासमोर। कारण असं आहे की गेल्या 4 दिवसापासून आपले एक बांधव विकास लहाने हे उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तर त्यांना पाठिंबा म्हणून वेगवेगळ्या विविध सामाजिक संघटना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। तरी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपलं नाव सांगा। मी हरीश रत्न बारके, वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हा उपाध्यक्ष आहे। आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विकास भाऊ लाने यांच्या नेतृत्वामध्ये बौद्ध समाजाच्या विविध मागण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना या अगोदर वंजार उमरद या ठिकाणी या ज्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्यासाठी उपोषण केलेलं आहे, परंतु शासनानं त्यांच्या अद्यापही कुठलीही दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्या विविध मागण्या आहेत, त्यामधली SC STची जी वर्गीकरणाची जी मागणी आहे ती रद्द करण्यात यावी। जो दलित बौद्ध समाज SC ST समाज गायरान जमीन कसत आहे त्याला ती नावावर करून देण्यात यावी। त्याचबरोबर दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावे आणि औरंगाबादच्या एअरपोर्टला तथागत सम्यकसम बुद्धांचं नाव देण्यात यावं। अशा विविध मागण्यासाठी बऱ्याच मोतीबाग येथे तथागत सम्यकसम बुद्धांची पुतळी बसवण्यात यावी। त्याचा ठराव मंजूर आहे नगरपालिकेच्या वतीनं, तरी देखील शासन यांच्याकडे कुठलंही लक्ष द्यायला नाही। त्यामुळं विकास भाऊ यांनी बौद्ध समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत। या मागण्या मान्य जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाला कळून त्या त्वरित पूर्ण करण्यात यावा। नसता येणाऱ्या काळामध्ये बौद्ध समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तरी शासनाला आमची विनंती आहे यांच्या ज्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या आणि त्यांना उपोषणापासून लवकरात लवकर माघार घेण्यासाठी शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या। धन्यवाद। जय भीम। विशेष म्हणजे विकास भाऊ लाने यांची एक विशेष मागणी आहे, त्याच्याकडे शासनाने आवर्जून लक्ष देण्यात यावे। या ज्या विविध मागण्या या संदर्भात शासनाने एक समिती गठीत करावा आणि समितीच्या माध्यमाने चौकशी करून या न्याय हक्काच्या समितीवर त्यांनी न्याय देण्याचं काम करावं।